बघा मित्रांनो, आज आपला पहिला दिवस आहे आणि ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करत असतो, तर ती गोष्ट आपल्यासाठी खूप अननोन असते. म्हणजे आपल्याला तिच्याबद्दल काही माहिती नसतं. मग ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला काही माहिती नाही, आपण दुसऱ्या कोणाकडनं काहीतरी त्या व्यक्तीविषयी ऐकलेलं असतं, की "अरे बाबा, ती व्यक्ती खूप खराब आहे हां, खूप डेंजर आहे, खूप म्हणजे अगदी स्ट्रिक्ट आहे, सगळ्या गोष्टी अशाच लागतात, परफेक्टच लागतात." त्यावेळेला आपण त्याच पद्धतीने त्या व्यक्तीकडे बघत असतो. म्हणजे खरंच ही व्यक्ती खूप खराब असेल, खूप डेंजर असेल, खूप अशी असेल, खूप तशी असेल. पण ज्यावेळेला आपण त्या व्यक्तीच्या सहवासात जायला लागतो ना, तर तेव्हा ती व्यक्ती आपल्याला हळू-हळू समजायला लागते. नंतर कळतं, की अरे, ही व्यक्ती जेवढी आपल्याला आपण म्हणूया, की खूप कठोर दिसते ना, तेवढी कठोर नाहीये. ती मनाने खूप सॉफ्ट आहे. पण तिच्याशी इतर सगळे चांगले वागतच नाहीये. तसंच आपल्या इंग्लिशच्या बाबतीमध्ये आहे. बहुतेक वेळेला आपण ऐकलेलं असतं किंवा आपण थोड्याफार काही परीक्षा दिलेल्या असतात, अभ्यास न करता. तर त्यावेळेला आपल्याला असं वाटतं, की अरे इंग्लिश खूप डिफिकल्ट आहे. इंग्लिश खूप कठीण आहे. इंग्लिशमध्ये मार्क्सच मिळत नाही. इंग्लिशमध्ये काय करावं कळतच नाही. पण हे केव्हा होतं ज्यावेळेला तुम्ही त्याचं परफेक्ट प्लॅनिंग नसेल केलेलं, त्याचा परफेक्ट स्टडी केलेला नसेल त्यावेळेला. जर तुम्ही इंग्लिश या सब्जेक्टला व्यवस्थित वेळ देत आहात, व्यवस्थित समजून घेत आहात, तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स देखील घेऊ शकतात. आज आपला पहिला दिवस आहे आणि आज कन्सिडर करा, की तुम्ही इथे 0ला आहात. ओके? येस. आणि ज्या दिवशी आपली बॅच संपेल, त्या दिवशी तुम्ही कुठे आहात, ते मात्र तुम्ही मला इथे सांगणार आहे. बॅच संपेल त्या दिवशी. परत हा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. लक्षात घ्या मित्रांनो, कुठलीही गोष्ट शिकण्यासाठी पहिला मुद्दा असतो, की आपल्यामध्ये इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. सो इंग्लिशच्या बाबतीतील ज्या काही निगेटिव्ह थॉट्स आहे तुमच्या मनामध्ये, की "अरे, इंग्लिश असं आहे, इंग्लिश तसं, इंग्लिश तसं." आधी तर त्याला सगळ्या थॉट्सला मनातनं काढा बाहेर. आज नंतर कधीच हे सेंटेन्स बोलायचं नाही, की इंग्लिश कठीण आहे. इंग्लिश मला जमत नाही. इंग्लिशमध्ये मार्क्स मला मिळतच नाही. आधी हे जे वाक्य आहेत ना, हे तुमच्या इथून काय करायचंय? डिलीट करायचे. त्याच्या ऐवजी कुठलेतरी सेंटेन्सेस आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायचे. ते कुठले? मी प्रयत्न करणार आहे. मला जमणार आहे. मी ट्राय करणार आहे आणि मला मार्क्स मिळणार आहेत चांगले. हे सेंटेन्स आधी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेट करून घ्या. कारण जोपर्यंत तुम्ही हे ठरवत नाही, की मला मिळणार आहे, मी करणार आहे, तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. दुसरी गोष्ट, की इंग्लिश शिकण्यासाठी पहिली मी तुम्हाला सांगितली इच्छाशक्ती. दुसरं सांगितलं, की हार्डवर्कची फार गरज आहे. म्हणजे ज्यांना इंग्लिश येत नाही, त्यांना आधी हार्डवर्क करणं आहे. मग नंतर मी तुम्हाला स्मार्ट वर्ककडे नेणार आहे. आधी स्मार्ट वर्कला सुरुवात होत नाही. स्मार्ट वर्क कधी करायचं असतं? ज्यावेळेला संपूर्ण सिलेबस आपला संपेल, त्यावेळेला तुम्हाला स्मार्ट वर्क करायचं असेल. ते कशातनं? रिव्हिजनमधनं. बघा कालचा टी-ई-टीचा पेपर झालेला बघितला असेल, ओके. आणि टी-ई-टीचा पेपर जो झालाय, त्याचे काही स्क्रीनशॉट्स मी Telegramला पण शेअर केलेले. 1च तास त्यांचं महारिव्हिजन घेतलं होतं आणि त्या महारिव्हिजनमधून ॲज इट इज मी ते सेशन घेतलेल्याचे फोटो आणि आलेले क्वेश्चन दोघंही गोष्टी Telegramला टाकल्यात. ते यासाठी की हे होतं स्मार्ट वर्क. पण ते स्मार्ट वर्क कोणाला समजेल ज्यांनी आधी हार्ड वर्क केलेलं असेल. येतंय लक्षात? इथे तुम्हाला म्हणजे एक पुस्तक घेतलं आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचून टाकलं असं नाहीये मित्रांनो. तो स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय आपल्याला जावं लागतं. ठीक आहे? सो आज आपण सिलेबसचं इंट्रोडक्शन घेणार आहोत. लक्षात घ्या, ज्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे, त्याच पद्धतीने नोट्स तयार केलेली आहे. आता शिकवत असताना मी तुम्हाला फक्त रूल्स वगैरे हे ते सांगणार नाही. तर आपण प्रॅक्टिकली शिकणार आहोत. प्रॅक्टिकली शिकणं म्हणजे काय? मी नेहमी एक वाक्य सांगत असते, की इंग्लिशचे 100 रूल्स तुमचे पाठ असतील, पण ते अप्लाय कसे करायचे हे जर कळत नसेल, तर इंग्लिशचे 100 रूल्स पाठ करून फायदा आहे का? अजिबात नाही. मग मित्रांनो, शिकवत असतानाच आपला पॅटर्न असा असणार आहे, की एक रूल मी तुम्हाला समजा शिकवणार, ओके. त्याच्यानंतर त्याच्यावर कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात ते लगेच खाली असतील आणि त्यातूनच आपण घेणार आहोत. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचंय? नोट्सची प्रिंट काढायची आहे आणि एक वही सोबत ठेवायची आहे. बरोबर? मी शिकवत असताना, ओके, शक्यतोवर टेबल, खुर्ची याचा वापर केला तर वेल एंड गुड जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर. नसेल
तर ॲटलीस्ट नोट्स जी आहे ती आणि एक पेन आणि रायटिंग पॅड असेल ते तरी ठेवणं गरजेचं आहे. 3 गोष्टी सोबत ठेवा. नोट्स, रायटिंग पॅड आणि पेन. आता काय करणार आहोत आपण? आता मी आज समजा इंट्रोडक्शन घेते. उद्या बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरला सुरुवात करेल. यामध्ये काही लिहायचं नाहीये तुम्हाला. नोट्स पासून म्हणजे नाउन पासून ज्यावेळेला आपण शिकायला सुरुवात करणार, त्यावेळेला तुम्हाला मी लगेच रूल, क्वेशन्स तिथे तुम्हाला नोट्समध्ये दिलेले असतील. ते तिथल्या तिथे सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर एक 100 किंवा 200 पेजेसची नोटबुक इंग्लिशसाठी लावा. इम्पोर्टंट गोष्टीच्या नोट्स म्हणजे लेक्चर समजा झालं, लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला काही इम्पोर्टंट गोष्टी त्याच्यातनं काही वाटल्या आहेत. मी पी-डी-एफ तुम्हाला क्लासमध्ये पाठवली आहे Telegramवरती. तर त्याच्या नोट्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये काही शॉर्ट नोट्स काढू शकतात. खूप सारं लिहत बसायचं नाहीये. ऑलरेडी नोट्स मी दिलेली आहे. पण त्यातून समजा मी आज ग्रामर घेते आणि ग्रामरमधनं आज एखादा व्होकॅबचा नवीन वर्ड मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिला. ओके. मग तो तुम्ही काय करायचा वहीमध्ये लिहायचा आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसाही टॉपिक तुमचा एक पूर्ण होणार त्याच्यावरची टेस्ट होणार. टेस्ट देणं प्रत्येकाला कंपल्सरी असणार आहे. इच अँड एव्हरी स्टुडंट्स टेस्टमध्ये किती मार्क्स मिळाले ते मला शेअर करणार आहे. टेस्ट का महत्त्वाची असते? कारण आपण जो टॉपिक शिकलेला आहोत त्याच्यावरचे प्रश्न कसे असतात, ओके किंवा तो आपल्याला जमतोय की नाही, तो आपल्याला समजतोय की नाही. प्रत्येक टेस्टला आपण 2 किंवा 3 अटेम्प्ट्स ठेवणार आहे. 2 आणि 3 अटेम्प्ट्स म्हणजे काय, की एक टेस्ट तुम्ही 2 किंवा 3 वेळेला सॉल्व्ह करू शकता, जर ती ॲपमध्ये असेल. जर ते क्वेशन्स आपण Telegramला गेले, तर तुम्ही घेतले तर तुम्ही किती वेळेला ते सॉल्व्ह करू शकतात. पण मला असं वाटतं, पहिल्या वेळेला जर तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केली, सेकंड टाईम परत तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करताय, तर त्याच्यामध्ये तुमचे नंबर्स म्हणजे तुमचं आपण म्हणूया, की मार्क्स इन्क्रीजच झालेले पाहिजे. ओके. पहिल्या वेळेला टेस्ट सॉल्व्ह करून झाल्यानंतर परत तुम्ही ते चॅप्टर रिवाईज करणार आहात आणि मगच दुसऱ्यांदा टेस्ट देणार आहात. हे काही रूल्स स्वतःसाठी लावून घ्या. कारण मी आधी पण सांगितलेलं आहे YouTubeवरती पण डिस्कस केलेलं आहे, की ही बॅच एक स्पेशल बॅच आहे. ज्यामध्ये लिमिटेड स्टुडंट्स बट लॉट्स ऑफ एफर्ट्स मी घेणार आहे आणि तुमचे स्कोर तुम्हाला काढायचे त्याच्यामुळे तुम्हालाही खूप एफर्ट्स घ्यायचे. ओके. सो आपण स्ट्रक्चर, पॅटर्न वेल एंड गुड ठेवलेला आहे सगळ्यांसाठी. प्रत्येकाला याचा फायदा होणारच आहे. पण सगळ्या गोष्टी मी एकटीने करून होणार नाहीयेत. त्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट आणि मी ज्या पद्धतीने सांगत आहे, त्या पद्धतीने जाणं फार गरजेचं आहे. तर आपला पॅटर्न असतो बघा, मी दररोज जे काही तुम्हाला शिकवेल, तर आधी तुम्हाला सगळ्या गोष्टी इंट्रोड्यूस करेल. मग त्या गोष्टी तुम्हाला टीचिंग करेल त्या सगळ्या गोष्टींचं. मग रिव्हिजन घेणार आणि मग त्याच्यावरचे पी-वाय-क्यूज तुम्हाला सॉल्व्ह करायचे. प्रत्येक चॅप्टर जर ह्या मेथडने होत असेल, तर मला नाही वाटत कोणालाही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये येणार आहे. सो अजिबात घाबरू नका. तुम्ही जेवढं समजताय तेवढं इंग्लिश अजिबात कठीण नाहीये मित्रांनो. खूप सिंपल आहे. मी तुमच्याकडनं करून घेणारच आहे. सो यू डोंट वरी. ओके? चलो सुरुवात करूयात मग आपण सिलेबसला. रेडी आहात सगळेजण? पटापट चॅट बॉक्समध्ये थंब देऊन सांगायचंय. स्पेशली तुमच्यासाठी रात्री 9 वाजेचं सेशन आपण ठेवलेलं आहे बॅचचं. पहिली बॅच आहे की ज्याचं लाईव्ह सेशन आपण 9 वाजता घेतोय कारण महिला वर्ग खूप जास्त आहे ह्या बॅचमध्ये. रेडी आहात सगळेजण? इंग्लिशची भीती वाटते का मग आता? अजिबात नको वाटायला. भीती वाटते? नाही? चला सुरू करूयात सेशन. सिलेबस ज्यावेळेला आपण बघतोय, तर सिलेबसमध्ये आपल्याला 3 पार्ट्स बघावे लागतात. कुठलीही परीक्षा द्या. तुम्ही अगदी कंबाईन बी द्या, कंबाईन सी द्या, तुम्ही कुठलीही एक्झाम द्या. सरळ सेवेची परीक्षा द्या, तुम्ही IBPSची एक्झाम द्या, तुम्ही टेटची एक्झाम द्या, टी द्या. कुठलीही परीक्षा तुम्ही दिली तरी सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे? तर 3 पार्ट्समध्ये इंग्लिश शिकायचं आहे अँड थीस 3 आर द मोस्ट इम्पोर्टंट पार्ट्स. सगळ्यात महत्त्वाचे आहेत हे पार्ट्स. ठीक आहे? येस. तर पहिला पार्ट असतो आपला ग्रामरचा. सगळ्यात आधी तर ग्रामरचं स्पेलिंग व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. एका एक्झामला ग्रामरच्या स्पेलिंग वरती आपल्याला प्रश्न विचारलाय. आय थिंक राज्यसेवा मेन्सची परीक्षा होती. ग्रामरचं स्पेलिंग काय आहे? GRAMMAR आहे. ओके. बरं अजून एक गोष्ट पूर्ण शिकवत असेल मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून तर शेवटच्या लेक्चर पर्यंत जिथेही पी-वाय-क्यू आला की तिथे मी तुम्हाला सांगत जाते. आता
समजा तुम्हाला असं वाटत असेल, की मॅडम मी तर IBPSच देणार आहे. मग मला MPSCचा PYQ नका सांगू. मी तर कंबाईन देणार आहे, मला सांगू नका. मी तलाठी देणार आहे, मला फक्त तलाठीचा PYQ सांगा. असं अजिबात नाहीये. मी कुठलाही ओके, मी कुठलाही क्वेशन तुम्हाला सांगितला, की अरे तुम्ही जरी तलाठीची परीक्षा देत आहात, तरी पण तुमच्यासाठी राज्यसेवेचा PYQ महत्वाचा आहे. तुम्ही ग्रुप बी ची एक्झाम देत आहात, तरी सुद्धा तुम्हाला TETचा PYQ महत्वाचा आहे. कारण हे क्वेशन्स रिपीट होत असतात. ठीक आहे? येस. सो ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन तिघही गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ग्रामर याला मराठीमध्ये आपण व्याकरण असे म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्याला वाक्याची रचना बघायची असते. व्होकॅब्युलरी ज्याला आपण शब्दसमूह असे म्हणतो. आणि कॉम्प्रेन्शन मध्ये काय आहे मग? जसं की पॅराजंबल सगळ्यांना माहिती आहे आता. PQRS सिस्टीम त्याला म्हणतो, सेंटेन्स रिअरेंजमेंट म्हणतो किंवा उतारे. पॅसेज आहे त्याच्यावरचे प्रश्न आहेत, त्यांची उत्तरे लिहा. उतार्यांवरचा प्रश्न. सो असा वेगवेगळ्या प्रकारे आपला हा जो सिलेबस आहे तो दिलेला असतो. ज्या वेळेला तुम्हाला सिलेबस येतो तुमच्या एक्झामचा, तर इतकुसा सिलेबस येतो. त्याच्यामध्ये म्हटलेलं असं सेंटेन्स, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन, व्हॉइस नरेशन एवढा नाहीये. सिलेबस डिटेलमध्ये बघायचा आपल्याला. ठीक आहे? बरं, मग पहिल्या पार्टकडे आता हे तिघही पार्ट्स आपण जर कॉम्प्रेन्शन म्हटलं ना, तर पॅसेज आला तर 5 मार्क्सला येणार. त्याच्यामुळे हा सुद्धा पार्ट खूप महत्वाचा आहे. ग्रामर, व्होकॅब्युलरी, कॉम्प्रेन्शन. जनरली तुम्हाला व्होकॅबचं खूप टेन्शन असतं, बरोबर ना? व्होकॅब्युलरीला घाबरतात का? तर ऑलरेडी 15 वर्षांचं व्होकॅबचं एनालिसिस करून तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. ओके, ते कंटेंट मी परत अपडेट करत असते. त्याच्यामुळे व्होकॅबचं टेन्शन घेऊ नका. जेवढं मी घेणार तेवढंच एक्झामला येणार. कारण मी सगळे PYQ, सगळ्या एक्झामचे PYQ एकत्र करून कंटेंट तुम्हाला देणार आहे. प्रत्येक व्होकॅबची ट्रिक, टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे. ओके? सो त्याच्याबद्दलही तुम्ही काळजी करायची नाहीये. फक्त ज्या पद्धतीने आपण जात होतो ते व्यवस्थित फॉलो करायचंय. बरं. सो सेक्शन फर्स्ट मध्ये आपण ग्रामर बघत असतो. मग ग्रामरची सुरुवात डायरेक्टली टेन्सने केली, तर तुमच्यापैकी जे आहेत ते अर्धे उद्याला गायब होणार. मॅडम नको, आम्ही असंच राहतो, आम्हाला काही शिकायची इच्छा नाहीच आहे. मग ग्रामरची सुरुवात मित्रांनो कशापासून करायची? बघा, जेव्हा कुठली बिल्डिंग आपल्याला बांधायची असते ना, माझी लँग्वेज समजते सगळ्यांना? समजेल अशीच आहे. स्पीड मॅच होत असेल कारण आज आपण फक्त जनरल इंट्रोडक्शन घेत आहोत. ठीक आहे? क्लिअर होतंय ना सगळ्यांना? मी असं फक्त एकटी-एकटी बडबड करत जाणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हालाही काही गोष्टी विचारणार आहेत. ओके? येस. कारण सेशन माझ्यासाठी नाही चाललंय, तुमच्यासाठी चाललंय. तर तुम्हाला समजतंय, नाही समजत आहे, स्पीड फास्ट होतोय, स्लो होतोय हे सांगत चला. बरं. मग बघा, जसं एक बिल्डिंग आपल्याला बांधायची असते ना, तर ते बिल्डिंग बांधण्यासाठी ओके. ती बिल्डिंग बांधण्यासाठी काय महत्वाचं असतं, की तिचा पाया किती भक्कम आहे. मग तसं जर इंग्लिश तुम्हाला छान शिकायचंय, खूप चांगले मार्क्स तुम्हाला मिळवायचे इंग्लिशमध्ये, तर सगळ्यात बेसिक गोष्ट असते, की सेंटेन्स तुम्हाला समजणं. काय समजणं? सेंटेन्स आपल्याला समजणं. बऱ्याच वेळेला ओके, काय होतं, की तुम्ही रूल्स खूप पाठ करून टाकता. तर तुमच्यापैकी असेही काही विद्यार्थी आहेत, की ज्यांनी ऑलरेडी खूप सारे क्लासेस पण केलेले आहेत वेगवेगळे. परत ते आपल्याकडे आलेले आहेत. ओके, मग प्रॉब्लेम काय होतो, की तुमचा बेस क्लिअर झालेला नसतो. मग बिल्डिंग जर जास्त दिवस टिकवायची असेल, ओके, तिला तडे पडू द्यायचे नसतील, तर त्यासाठी बांधकाम चांगलं गरजेचं आहे. त्यासाठी बेस चांगला गरजेचा आहे. बरोबर? म्हणून जर इंग्लिश शिकायचं असेल, तर बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर तुम्हाला व्यवस्थित समजणं गरजेचं आहे. इंग्रजी व्याकरणातील मूलभूत संकल्पना. ओके? तर पहिला जी गोष्ट आपण शिकणार ती शिकणार आहोत सेंटेन्स. सेंटेन्समध्ये काय? तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर आपण शिकतो. म्हणजे बघा, तुम्ही आठवा, की ज्यावेळेला आपण मराठी शिकलो होतो, शाळेतले दिवस आठवा. ज्यावेळेला आपण मराठी शिकलो होतो, तर मराठी शिकत असताना सगळ्यात आधी आपल्याला छोटं-छोटं वाक्य शिकवलं जात होतं. जसं की राम आंबा खातो. खाते नाही येत तिथे, खातो पाहिजे. राम आंबा खातोय. ओके, राम आंबा खाणार आहे. बरोबर? हे छोटे-छोटे वाक्य आपल्याला शिकवले होते. मग नंतर आपण मराठी लिहायला, बोलायला, वाचायला शिकलो होतो. बोलता येत होती, लिहायला शिकलो होतो. बरोबर? मग तसं इंग्लिशमध्ये आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर समजणं गरजेचं आहे. पण आता एवढं बेसिक वरती प्रश्न येत नाही.
पण सेंटेन्स स्ट्रक्चर कायसाठी समजायचं असतं, की जे एरर ज्याला तुम्ही खूप घाबरतात बघा. एररला घाबरतात ना, मग एररचे प्रश्न तुम्ही कशावरनं सोडवू शकतात? सेंटेन्स स्ट्रक्चरवर. पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्ही एररचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार. पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला टेन्सर्स ओळखता येणार, गॅरंटी देऊन सांगते. तर सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये आपण काय बघतो? तर सेंटेन्सचं स्ट्रक्चर असतं बघा, सब्जेक्ट प्लस व्हर्ब. सेंटेन्सचं स्ट्रक्चर काय असतं? सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. काय असणार आहे? कॉम्प्लिमेंट असणार आहे. मग वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून कोण येणार? व्हर्ब काय असतो? ऑब्जेक्ट काय असते? कॉम्प्लिमेंट काय असते? ओके, त्याची सुसंगती कशी असते, म्हणजे सब्जेक्ट नुसार व्हर्ब कसा वापरायचा, ऑब्जेक्ट कसा वापरायचा, हे आपण बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर म्हणजे सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये शिकणार आहोत. क्लिअर? येस. त्यानंतर जर बघितलं तर आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे काही बेसिक रूल, सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे काही बेसिक रूल, जसं की बघा, ही, इज, दे, आर, असं छोटे छोटे सेंटेन्स स्ट्रक्चर मी तुम्हाला याच्यामध्ये शिकवेल. मग परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरचे रूल जे आहे ते विचारले जात असतात. जसं की दीज काइंड ऑफ स्टुडंट्स, ओके, दोज काइंड ऑफ स्टुडंट्स, मग आर पाहिजे की इज पाहिजे, बरोबर. स्टुडंट्स नंतर आर वापरायचा आहे की इज वापरायचा आहे. ओके, आयदर ऑफ नंतर, आयदर ऑफ द स्टुडंट्स नंतर इज वापरायचा की आर वापरायचा. तर याला आपण म्हणतो सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल. म्हणजे जो कर्ता तुम्हाला दिलेला आहे, या कर्त्यानुसार तुम्ही वर्ब कसे वापरणार, ओके, याला काय म्हणतो आपण? सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल. मग जो आपला एरर, स्पॉट दी एरर वाला टॉपिक असतो किंवा सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट वरचे जे प्रश्न असतात बघा, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट, नंतर जर बघितलं तर करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स वरती जे क्वेश्चन्स असतात, ओके, करेक्ट सेंटेन्स ओळखा किंवा इनकरेक्ट सेंटेन्स ओळखा. तर हे जे आपले क्वेश्चनचे टाइप्स आहेत बरं का, हे एरर असेल, सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल किंवा करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स असेल, हे प्रश्नांचे प्रकार आहे. हा सिलेबसचा पार्ट नाहीये. ओके, जो आपल्याला ग्रामरचा सिलेबस दिलेला असतो त्याच्यावरती आपल्याला यांचे प्रश्न विचारले जात असतात. क्लिअर आहे? सो दीज आर दी टाइप ऑफ दी क्वेश्चन्स. हे प्रश्न विचारण्याचे प्रकार आहे. जसं फिल इन द ब्लँक, एमसीक्यू, बरोबर ना, हे आहेत ना प्रश्न विचारण्याचे प्रकार. तसे हे प्रश्न विचारण्याचे प्रकार आहे. आणि हे प्रश्न विचारण्याचे प्रकार कशावरती प्रश्न विचारतात आपल्याला? तर सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट वरती आपल्याला ते प्रश्न विचारत असतात. क्लिअर आहे गाईज? चलो, सो इथे लक्षात घ्या, हे जे आहे ते टॉपिक आहेत का? नाही आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, की मी पूर्ण सिलेबस सांगून म्हणजे शिकवून देते, बॅच संपण्यात येते आणि मग मी म्हणते की चला, तुम्हाला असं काही वाटतंय का? शेवटचं वाक्य माझं हे असतं की तुम्हाला असं काही वाटतंय का की माझ्याकडनं काही राहिलंय तर ते मला सांगा, मी तेही घेईल. ओके, पण तुम्हाला असं वाटायला नको की मॅडमने हा टॉपिक सोडलाय, मग बोला काही राहिलंय का? तर तेव्हा पूर्ण सिलेबस झाल्यावरती विद्यार्थी म्हणतात की मॅडम आपलं एरर शिकायचं राहिलंय, मॅडम आपलं सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट राहिले. अरे बाबा, तो टॉपिक नाहीये. ऑलरेडी नाऊन चॅप्टर पासून तर शेवटच्या चॅप्टर पर्यंत तुझे किती एरर्स घेतले, किती सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट घेतले, नोट्स मध्ये बघा. सो हा काय आहे? प्रश्न विचारण्याचा टाइप आहे, तो आपला टॉपिक नाही. क्लियर है सगळ्यांना? चलो, समझी गए सभी लोग? बोलो हाँ. समजलंय का सगळ्यांना? जाऊयात पुढे. चलो, सो सेकंड आपण सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंटचे रूल्स बघणार आहोत ग्रामर मध्ये. बरं, त्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघतो. ओके, पार्ट्स ऑफ स्पीच, पार्ट्स ऑफ स्पीच. आता हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहे याच्यामध्ये एकूण 8 चॅप्टर आपल्याला शिकायचे असतात. किती चॅप्टर? 8 चॅप्टर. ओके, बहुतेक वेळेला आपल्याला असा क्वेश्चन येतो की एखादं सेंटेन्स दिलंय आणि एखाद्या सेंटेन्सला अंडरलाईन केलेली असते आणि हा अंडरलाईन केलेला वर्ड कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीचचं काम करतोय हे ओळखा. ओके,
खूप जास्त टेन्शन घेऊ नका. इंग्लिश अजिबात कठीण नाहीये. बर्डन घेऊन लेक्चर्स करू नका. मस्त हसत-खेळत करा. ठीक आहे? तुमची लाईफ एवढी मोठी आहे आणि त्यातील तुमच्या इंग्लिशचा प्रॉब्लेम इतकुस आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही घ्यायचं. सगळं व्यवस्थित होणार आहे. ओके? या एवढ्या साऱ्या लाईफमध्ये एवढंसं इंग्लिशचं टेन्शन घेणं अजिबात योग्य नाहीये. सो सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार आहेत. पण भीती नको, बर्डन नको, कुठलीही गोष्ट बर्डन घेऊन शिकली, तर ती आपण फॉर्मॅलिटी म्हणून शिकत असतो. तर आनंदाने शिकण्याचा प्रयत्न करा. मनापासून शिकण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? त्याचा आउटपुट खूप चांगला असणार आहे. इंग्लिशशी दोस्ती करून घ्या तुम्ही. ओके. सो हे कळलं की पार्ट्स ऑफ स्पीच वरती एक छोटासा प्रश्न आला तर त्याचं पार्ट्स ऑफ स्पीच ओळखा शब्दाचा असा येत असतो. पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पहिला चॅप्टर येतो नाउन. ज्याला आपण नाम म्हणतो. मोठा चॅप्टर आहे सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच पैकी. मग त्याला आपण डिवाइड करून टाकलं. मग नामाचे प्रकार आपण बघणार. काउंटेबल नाउन काय, अनकाउंटेबल नाउन काय, प्रॉपर काय, नंतर कॉमन नाउन काय, मटेरियल नाउन काय, अब्स्ट्रॅक्ट नाउन काय ते बघणार. मग त्याचं जेंडर बघणार, नंबर, केस बघणार आणि त्याच्यामधील काही एरर्स जे आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहे, ते आपण बॅचमध्ये पण बघूयात, ते आपण टेस्ट फॉर्मॅटमध्ये पण बघणार. बॅचमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल. टेस्ट फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते स्वतः सॉल्व्ह करणार आहात. ओके? येस. त्यानंतर जर बघितलं, प्रोनाउन आहे बघा. तर नामाऐवजी जो आपण शब्द यूज करत असतो, जसं की आपण ही घेतलाय, शी घेतलाय, ओके, इट घेतलाय, दे हे काय असतात आपले प्रोनाउन असतात. मग याच्यामध्ये पण भरपूर सारे टाइप्स आपल्याला शिकायचे असतात. ओके, पजेसिव्ह केस आपण याच्यामध्ये बघत असतो, सब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस याच्यामध्ये विभक्ती पण बघतो आपण. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन काय आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन काय, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, एम्फॅटिक प्रोनाउन, इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असे खूप सारे प्रकार आपल्याला बघायचे असतात. प्रोनाउन चॅप्टर वरती दिलेल्या शब्दाचा टाइप ओळखा किंवा दिलेल्या प्रोनाउनचा टाइप ओळखा, प्रकार ओळखा किंवा त्याच्या युजेस वरती पण बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारले जात असतात. ठीक आहे? येस, मी आधी पण म्हटलं तुम्ही कुठलीही परीक्षा द्या. आपण पी-वाय-क्यू सगळ्या एक्झामचे बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऍडजेक्टिव्ह ज्याला आपण काय म्हणतोय, विशेषण असे म्हणतोय. बघा वाक्यामध्ये कुठलंही नाउन किंवा प्रोनाउन जर आलेलं असेल, म्हणजे कुठलंही नाम किंवा सर्वनाम आलेलं असेल, तर त्याच्याविषयी अधिक माहिती देण्याचं काम कोण करतो? ऍडजेक्टिव्ह. जसं की मी म्हटलं बघा, क्लेव्हर बॉय. ओके, मग बॉय हा आपला काय आहे? नाउन आहे. कसा आहे बॉय? हुशार आहे. सो हुशार काय झाला आपला? हुशार मुलगा झाला. हुशार काय झाला मग? ऍडजेक्टिव्ह. मग असा शब्द मित्रांनो जो नामाबद्दल, सर्वनामाबद्दल माहिती देणार त्याला आपण ऍडजेक्टिव्ह असे म्हणतो. तर इथे आपण फॉर्मेशन ऑफ ऍडजेक्टिव्ह, करेक्ट यूज ऑफ ऍडजेक्टिव्ह. आता याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह मध्ये जर बघितलं ना तर भरपूर वेळेला तुम्हाला प्रश्न ते याच्यावरच येतात बघा. की मेनी कधी वापरणार, मग मच कधी वापरणार, सम कधी वापरणार. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्याकडनं तोंडपाठ करून घेणार आहे. सम कधी वापरणार, एनी कधी वापरणार. ठीक आहे? तर ह्या गोष्टींवरती आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेले असतात. म्हणजे आपण त्याला ऍप्लिकेशन म्हणूया. ऍप्लिकेशन काय आहे की जे रूल्स आपण शिकतोय ते प्रश्नामध्ये आपल्याला व्यवस्थित यूज करायचंय. ओके, आणि त्याच्यानुसार ते वाक्य बरोबर आहे का चूक आहे ते आपल्याला ओळखायचंय. ओके, सो विशेषणामध्ये पण भरपूर सारे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. आता प्रत्येक चॅप्टर पण ज्या वेळेला मी शिकवणार ना तर प्रत्येक चॅप्टर शिकवत असताना हायलायटर पण सोबत ठेवा. आता जसं की आपण ऍडजेक्टिव्ह बघितलं, मग याच्यातले एक दोन टाइप्स मी असे सांगणार की त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला 100% येणार. तुम्ही ऑप्शन मध्ये तरी त्याचं नाव बघणार पण त्याच्यावरती प्रश्न येणार. ओके, जसं की आता आपण प्रोनाउन बघणार. प्रोनाउन मधील एक किंवा दोन टाइप्स असे सांगणार ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणार म्हणजे येणार. ही दुसरी गोष्ट आहे की परीक्षा झाल्यावर तुम्ही ते सांगायचं विसरून जातात की मॅडम तिथे आम्ही हायलाइट केलं होतं ना त्याच्यावरती प्रश्न आलाय बरं का. हे सांगायचं तुम्ही विसरून जातात नंतर एक्झाम देऊन आल्यावर. पण तुम्हाला एक्झाम मध्ये तरी ते आठवतं की मॅडमने सांगितलेलं आलंय म्हणून. तर हायलाइट करून ठेवायचं, इम्पॉर्टंट लिहून ठेवायचं त्या पॉइंट्सला जे मी सांगणार आहे. आता हे काही भविष्यवाणी नाहीये, तर मागील 15-20 वर्षांचं जे काही अनालिसिस आहे किंवा आत्ता जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस एक्झाम घ्यायला लागलेल्या आहे,
तेव्हापासूनचा झालेला पेपर पॅटर्न मध्ये चेंज. ओके, याच्यानुसार काही गोष्टी ऑब्झर्वेशन किंवा आमच्या अनालिसिस वरून कळतं की पेपरमध्ये ह्या गोष्टी सातत्याने विचारल्या जात आहे. मग हे पुढे येण्याची शक्यता असू शकते. म्हणून विद्यार्थी मित्रांनी ह्या पॉइंटकडे जास्त फोकस करणं, प्रोनाउन मधील ह्या टॉपिककडे, ऍडजेक्टिव्ह मधील ह्या टाईपकडे जास्त फोकस करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे? येस. नाहीतर सुरमा मॅडमला काही पेपर बद्दल माहिती राहत नाही बरं का. पण अनालिसिस वरून तुम्हाला सांगू शकते. एक छोटासा किस्सा सांगते की ज्यावेळेला 2023 ला याचा पेपर होता ग्रुप सी चा. डिसेंबरमध्ये पेपर होता. आणि त्यावेळेला पेपरच्या पहिल्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे आपलं महारिव्हिजन चालू असतं. महारिव्हिजन मी घेत होते आणि महारिव्हिजन मध्ये जवळ-जवळ 5 ते 7 प्रश्न पॅराजंबलचे घेतले होते मी. आणि त्यावेळेला इतक्या कमेंट्स, तुम्हाला माहिती आहे YouTubeची जनता कशी असते. मग इतक्या कमेंट्स, "मॅडम हे काय लावून दिले पॅराजंबल? तुम्हाला कळतंय का? तुम्ही टाईम वेस्ट करतायत आमचा आणि ग्रुप सीला कधी पॅराजंबल याच्या आधी विचारलंय का?" आता तेव्हा 2024 होतं की 23 मला नेमकं आठवत नाही, पण 23च असेल. तर आणि तेव्हा कशासाठी मी पॅराजंबल घेतलं होतं, की सगळ्या एक्झाम ज्या आहे महाराष्ट्रामध्ये, त्या कोण घेत होतं बाकीच्या सगळ्या एक्झाम? तर सरळ सेवेच्या सगळ्या परीक्षा टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस घेत होतं, बरोबर? मग टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅराजंबल घेते, तर मला असं वाटलं, की याचा परिणाम काहीतरी इकडे होणार आहे. मी तुम्हाला सगळ्यात आधी पण म्हटलं, तुम्ही कुठली परीक्षा द्या. मला माहिती नाही, मी सगळ्यांचे पी-वाय-क्यू घेणार आहे. कारण मला माहिती आहे, की तुमच्यासाठी इम्पोर्टंट काय असणार आहे. सो दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला पेपर झाला, ग्रुप सी मेन्सचा 2 पॅराजंबलचे क्वेशन्स आले होते. आलं लक्षात? म्हणून पेपर पॅटर्न जो आहे, तो कशा बदलतोय, ओके, कुठला ट्रेंड सध्या चालू आहे, हे सुद्धा जाणून घेणं फार गरजेचं आहे. नाहीतर इंग्लिशमध्ये ऑलरेडी खूप असे विद्यार्थी आहेत, की ज्यांचं सगळं पाठ आहे, पण ट्रेंडनुसार ते चालत नाहीये. कधी-कधी 1 महिना, 2 महिना अभ्यास करून पण तो विद्यार्थी इंग्लिशमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवून घेतो आणि हा 6 वर्षापासून अभ्यास करून पण त्याला मिळत नाही. कारण का? कारण तो ट्रॅडिशनल मेथडने जातोय. हा ट्रेंडिंग मेथडने जातोय. सो हा सुद्धा फरक तुम्हाला जाणून घ्यायचा आहे, की अभी क्या चल रहा है? ठीक आहे? जर तुम्ही मागच्या गोष्टींनुसारच चालत राहिले, तर तुम्ही मागेच राहणार. सो ट्रेंड काय आहे? कशा पद्धतीने जायचंय? याचं मी तुम्हाला म्हटलं होतं बघा, की सिलेबस व्यवस्थित लिहून ठेवा आधी सगळ्या सब्जेक्टचा. लिहिलाय का तुमच्यापैकी कोणी? ज्यावेळेला मी बॅच अनाउन्स केली, त्यावेळेला म्हटलं होतं, की आधी सिलेबस व्यवस्थित बघा. लिहिला नसेल तर मी तर पी देणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्ही व्यवस्थित सिलेबस लिहिणं स्वतःच्या हाताने फार गरजेचं आहे. उद्या मी परत हाच प्रश्न विचारेल, मला म्हणायला पाहिजे सगळ्यांनी, "येस मॅडम आम्ही लिहिलाय." तर आज सगळ्यांनी, आज आणि उद्याचा दिवस म्हणजे उद्या 9 वाजेच्या आतमध्ये सगळ्यांचा सिलेबस लिहून झालेला पाहिजे. स्वतःच्या अक्षरामध्ये, "मॅडम टाईम नाही मिळत आहे, आमचं हे, आमचं ते." कोणालाच टाईम भेटत नाही. ठीक आहे? टाईम हा काढावा लागत असतो. 10-15 मिनिटाचं WhatsApp आणि Facebook बघण्यापेक्षा 10-15 मिनिटात सिलेबस लिहून होणार आहे. सो अपेक्षा करते, की पहिल्या दिवसाचं दिलेलं काम तुम्ही पूर्ण करणार आहे. बरं, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह नंतर येतो आपला व्हर्ब. याला म्हणत असते मी, की हा पार्ट्स ऑफ स्पीचचा किंग आहे. ओके? येस. हा काय आहे? पार्ट्स ऑफ स्पीचचा किंग आहे. का? कारण याच्याशिवाय कुठलंही वाक्य तयार होत नाही म्हणून. ओके? सो कुठलंही सेंटेन्स तयार होण्यासाठी तिथे नेसेसरी असतो, तिथे गरजेचा असतो काय? क्रियापद आणि वर्ब. ओके? ज्यालाच आपण वर्ब म्हणतो. मग याच्यामध्ये आपण टाइप्स ऑफ वर्ब बघतो. मग फायनाइट वर्ब, नॉन फायनाइट वर्ब काय? तर हा नॉन फायनाइट वर्ब वरती 100% प्रश्न येतात. मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय आहे? मूड्स ऑफ दी वर्ब काय आहे? इथे शॉर्टमध्ये दिलेला आहे मी. ओके? तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट काढून पाठवते टेलिग्रामला लेक्चर झाल्यावरती. तो सिलेबस लिहा. हा नका लिहत बसू. मग मेन वर्ब काय? हेल्पिंग वर्ब काय? ऑक्झिलरी वर्ब काय? मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय? ट्रान्झिटिव्ह वर्ब काय? इनट्रान्झिटिव्ह वर्ब काय? तर ह्या सगळ्या गोष्टी आपण वर्ब चॅप्टर मध्ये बघत असतो. खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, टेन्सेस पाठ करतात का तुम्ही? अजिबात करायचं नाही. तुम्हाला मी वर्ब वरनं टेन्सेस कसे लक्षात ठेवायचे ते सांगणार आहे. सो वर्ब आलं म्हणजे तुम्हाला वाक्याचे टेन्सेस ओळखता येणारच आहे. आपण स्वतः टेन्सेस तयार करणार आहोत. सो पाठांतर करायची गरज नाही. वर्ब चॅप्टर नंतर पुढे बघतो आपण ऍडव्हर्ब. असा शब्द, ऍडव्हर्ब म्हणजे काय? डेफिनेशन याची पीवायक्यू मध्ये विचारली गेलेली, प्रिव्हियस इयरला विचारली गेली.
ऍडव्हर्ब म्हणजे काय, की असा शब्द जो ऍडजेक्टिव्ह बद्दल माहिती सांगतो, असा शब्द जो व्हर्ब बद्दल माहिती सांगतो आणि असा शब्द जो वाक्यात आलेल्या ऍडव्हर्ब बद्दल माहिती सांगतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, ऍडव्हर्ब आपण त्याला म्हणणार आहोत. जो शब्द ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब आणि ऍडव्हर्ब बद्दल माहिती सांगणार आहे त्याला काय म्हणतो आपण, ऍडव्हर्ब असे म्हणतो. याची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. ओके, याची डेफिनेशन विचारली गेलेली आहे. सो याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट ऍडव्हर्बचे युजेस बघणार आहोत, जसं की व्हेरी कुठे वापरायचा, टू कुठे वापरायचा, असे अनेक सारे एरर्स त्याच्यावरती विचारले जातात. त्यानंतर कंजंक्शन आहे. तुम्हाला भुसावळ जंक्शन, मनमाड जंक्शन, पुणे जंक्शन माहिती आहे का, काय होतं तिथे सांगा बरं. अरे चला सांगा पटपट, टेन्शन घेऊ नका. काय होतं जंक्शन मध्ये, तर वेगवेगळे रेल्वेचे रूट जोडले जातात, बरोबर. मग जसं तिथे वेगवेगळे रेल्वेचे रूट त्या जंक्शन वरती जोडले जातात ना, तसं ह्या कोण जंक्शन वरती नाहीये, तो कंजंक्शन आहे. ओके, ह्या कंजंक्शन काय करतो, तर दोन वेगवेगळ्या शब्दांना, दोन वेगवेगळ्या क्लॉजेसला, दोन वेगवेगळ्या फ्रेजेसला, दोन वेगवेगळ्या सेंटेन्सेसला जोडण्याचं काम करतो. ठीक आहे, तर कंजंक्शन काय करतो, दोन वेगवेगळ्या सेंटेन्सेसला, फ्रेजेसला, क्लॉजेसला जोडण्याचं काम करणार आहे. ओके, मग कुठले कुठले कंजंक्शन, नॉट ओनली, बट अल्सो, फॉर, अँड, ऑर, बट, दो, इफ, भरपूर सारे आहेत. याच्या एकदम जबरदस्त ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्ही कधीच विसरू शकत नाही. ठीक आहे, येस, ज्या तुम्ही कधीच विसरू शकत नाही. मग याच्यामध्येच मी तुम्हाला काय करेल, या कंजंक्शन वरतूनच तुम्हाला क्लॉजेसच्या ट्रिक्स सांगेल, या कंजंक्शन वरूनच मी तुम्हाला सेंटेन्सेसच्या ट्रिक्स सांगेल. ठीक आहे, तर हे असणार आहे आपलं कंजंक्शन. नंतर बघा प्रेपोजिशन आहे. प्रीपोजिशन, प्रिलियम्स देतात ना तुम्ही, कुठलीही मेन्स एक्झाम देण्याच्या आधी आपण काय देत असतो, प्रिलियम देत असतो. सो प्रीपोजिशन म्हणजे ज्याची पोझिशन आधी आहे. मग प्रेपोजिशन म्हणजे काय, की ज्याची पोझिशन नाऊन आणि प्रोनाऊनच्या आधी येणार. बिटवीन, इन, ओके, अपॉन, ओव्हर, नंतर भरपूर सारे अलॉंग आहे, खूप सारे प्रेपोजिशन्स आपण बघणार आहे. ओके, सो हे असणार आहेत आपले प्रेपोजिशन, ज्यांची पोझिशन कोणाच्या आधी आहे, नाऊन प्रोनाऊनच्या आधी. आता इथे इम्पॉर्टंट पार्ट आहे फ्रेझल वर्ब, म्हणजे कुठल्याही क्रियापदानंतर, ओके, कुठल्याही क्रियापदानंतर, व्हर्ब नंतर काय यूज करतो आपण, प्रेपोजिशन यूज करतो. आणि जसं या व्हर्ब नंतर प्रेपोजिशन बदलत जाणार, तसा त्यांच्या जोडीचा अर्थ काय होत जातो, बदलत जातो. मग त्याला आपण काय म्हणतो, फ्रेझल वर्ब म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, फ्रेझल वर्ब असे म्हणतो. त्यानंतर बघा आहे इंटरजेक्शन. बरं, तुम्ही आता एकदम मस्त लेक्चर ऐकताय, बरोबर ना, अगदी कॉन्सन्ट्रेशनने पहिलं लेक्चर आहे, खूप साऱ्या दिवसापासून वाट बघत होतात आणि मग सिलेबस तुम्ही ऐकतात, की अरे हे हे आहे का शिकायचं, बरं बरं. ओके, अगदी कॉन्सन्ट्रेशनने लेक्चर ऐकताय आणि समजा तुमच्या पायावरून सप्पकणी पाल गेली, काय करणार, जोरात मोबाईल बाजूला फेकणार, म्हणणार आउच. सो मित्रांनो, इंटरजेक्शन म्हणजे काय, तर आपल्या मनातील जी भावना आहे किंवा आपली जी फिलिंग आहे, ती आपण लगेचच एक्सप्रेस करतो, त्याला म्हणायचं इंटरजेक्शन. जसं की आउच, ओ, ओ डिअर, शिट, वाव. सो हे शब्द काय असतील आपले इंटरजेक्शन. मग ज्या शब्दांना आपण आपल्या फिलिंग्स आणि आपले इमोशन्स एक्सप्रेस करण्यासाठी वापरणार, ज्या शब्दांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरणार, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, इंटरजेक्शन्स आपण त्याला म्हणणार आहोत. ओके, त्याला काय म्हणणार आहोत आपण, इंटरजेक्शन म्हणणार आहोत. विचार केला. ओके, सो मी जे काही गोष्टी तुम्हाला सांगते ना, त्या इमॅजिन करून बघत जा थोडंसं. सो तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे इंग्लिश. तुम्हाला असं वाटेल की कधी 9 वाजताय, तुम्ही 8:30 वाजेपासून 9 वाजेची वाट बघणार, की कधी 9 वाजता आणि कधी क्लासला जॉईन होते मी. ओके, सो अगदी रिलॅक्स राहून मस्त इंग्लिश शिकायचंय. आउट ऑफ मार्क्स मात्र टार्गेट ठेवायचंय आपल्याला. नंतर आहे बघा टेन्स. आता टेन्सचं आपण काय करत होतो माहिती का, फक्त स्ट्रक्चर रटत होतो की अरे सब्जेक्ट V1 V5 ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट, सब्जेक्ट वॉज वर वर्ब प्लस आयएनजी, आणि नेमकं परीक्षेमध्ये काहीतरी वेगळंच येतं.
ओके. आणि परीक्षेमध्ये विचारलं तर वॉज वर नंतर जर V3 आला तर वाक्याचा टेन्स ओळखा. आपल्याला काही सांगता येईना. मग आपण म्हणतो की शिकवलेलं मॅडमने सरांनी चुकीचं होतं, पेपरमध्ये चुकीचं आहे, की मी शिकलेलं चुकीचं आहे. बरोबर? तर असं काही नसतं. तर मित्रांनो टेन्सेस ज्यावेळेला आपल्याला शिकायचे आहेत, तर त्याच्यामध्ये फक्त स्ट्रक्चर्स शिकून फायदा नाहीये. तर आपल्याला स्ट्रक्चर शिकायचे असतात, त्याचे ॲप्लिकेशन्स पण शिकायचे असतात. बरोबर? येस. काय शिकायचे असतात? ॲप्लिकेशन शिकायचे असतात आणि त्यानंतर त्याचे टाईम ॲडव्हर्बियल्स पण शिकायचे असतात. अजून महत्वाची गोष्ट, जर 2 ॲक्शन एकत्र झाल्या, तर त्यावेळेला काय करायचं? अशा खूप साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला टेन्सेसमध्ये शिकायच्या आहेत. ठीक आहे? त्याच्यामुळे फक्त स्ट्रक्चर केलं म्हणून टेन्स झालं असं नाहीये. ह्याच्यामध्ये खूप छोटे-छोटे मुद्दे सगळे मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे. ओके? येस. त्यानंतर जर बघितलं आपण, पुढचा टॉपिक येतो आपला व्हॉईस. व्हॉईस किती प्रकारचे आहेत? तर 2. ॲक्टिव्ह व्हॉईस असतो पहिला आणि दुसरा काय असतो आपला? पॅसिव्ह व्हॉईस. बरोबर? कधी-कधी आपल्याला म्हटलेलं असतं चेंज इंटू ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे दिलेलं वाक्य ॲक्टिव्ह व्हॉईस मध्ये लिहा. कधी-कधी म्हटलेलं असतं चेंज इंटू पॅसिव्ह व्हॉईस दिलेलं वाक्य पॅसिव्ह व्हॉईस मध्ये लिहा. पण कधी जर त्यांना वाटलंच की अजून क्वेश्चन डिफिकल्ट टाकायचा आहे, मग ते आपल्याला म्हणतात चेंज दी व्हॉईस. आम्ही सांगणारच नाही तुम्हाला ॲक्टिव्ह करा की पॅसिव्ह करा. हे वाक्य दिलंय, तुम्हाला पटेल तर ॲक्टिव्ह करा, तुम्हाला पटेल तर पॅसिव्ह करा. पण ते कुठलंही लिहून चालत नाही. मग त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं, की दिलेलं वाक्य जर ॲक्टिव्ह व्हॉईस मध्ये आहे, ते आपल्याला ओळखावं लागतं आणि ऑप्शनमध्ये मग पॅसिव्ह व्हॉईस मधलं घ्यावं लागतं. दिलेलं वाक्य जर त्यांनी पॅसिव्ह मध्ये आहे, हे ओळखावं लागतं. मग उत्तर आपल्याला ॲक्टिव्ह मध्ये लिहावं लागतं. इथे आपलं काम डबल होऊन जातं. पण प्रत्येक टॉपिक, प्रत्येक चॅप्टर, प्रत्येक सब टॉपिक आपण अशा पद्धतीने शिकणार आहोत, की त्याच्यावरती बेसिक क्वेशन येऊ द्या, मॉडरेट येऊ द्या अथवा खूप डिफिकल्ट लेव्हलवरचा येऊ द्या. आपल्याला त्याचं उत्तर 100% देता यायला पाहिजे. ओके? त्याचं बेसिक पण माहिती पाहिजे, त्याचं ॲडव्हान्स लेव्हलपर्यंत कसाही कुठलाही क्वेशन त्यांनी विचारला, तरी त्याचं उत्तर आपल्याला देता यायला पाहिजे. अशा पद्धतीचं प्रिपरेशन आपण करणार आहोत. ओके? येस. बरं. सध्या ट्रेंड काय चालू आहे? मी मगाशी तुम्हाला ट्रेंड विषयी बोलली. सध्या ट्रेंड असा चालू आहे, की आपल्याला दिलेलं असतं पॅसिव्ह व्हॉईसचं स्ट्रक्चर. काय दिलेलं असतं आपल्याला? आपल्याला पॅसिव्ह व्हॉईसचं स्ट्रक्चर दिलेलं असतं आणि हा ट्रेंड लक्षात घ्या. पॅसिव्ह व्हॉईसच्या स्ट्रक्चरचा टेन्स ओळखा. ओके? म्हणजे काय? समजा हे सगळ्यांनाच माहिती आहे, की वाक्यामध्ये जर एम, इज, आर व्हर्ब प्लस आयएनजी आला तर वाक्य कुठल्या टेन्सचं आहे? हे साऱ्या जनतेला माहिती आहे. कुठल्या टेन्सचं आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. बघा तुम्ही कुठल्याही एक्झामचा फॉर्म भरताय ना, तर तुम्हाला एक दुसऱ्या दिवशी न्यूज येते. 4,00,000 विद्यार्थ्यांनी हा पेपर दिला. 5,00,000 विद्यार्थ्यांनी दिला. 50,000 विद्यार्थ्यांनी पेपर दिलाय. ओके 2 जागांसाठी. न्यूज ऐकतात तुम्ही. पण ज्यावेळेला तुम्ही 4,00,000 आकडा ऐकतायत ना, त्या 4,00,000मधनं मला तरी असं वाटतं, की 50,000 विद्यार्थी अभ्यास करून पेपर देत असतील. ओके. मग जर ॲमेझॉन वर्ब प्लस आयएनजीचं विचारलं तुम्हाला टेन्स तर सगळ्या जनतेलाच माहितीये. मग तुम्हाला हाचा प्रश्न नाही येत. तुम्हाला ते काय करतात माहितीये? तुम्हाला ते विचारतात की एमिज आर प्लस V3 असं दिलेलं आहे. म्हणजे काय? तुम्हाला दिलेलं आहे बघा आर रिटर्न. ओके. आर रिटर्नचा टेन्स ओळखा. असा क्वेश्चन दिलाय. मग इथे बाकीचे जण आरला बघतात आणि म्हणतात की प्रेझेंट कंटिन्युअस आहे. बाकीचे जण रिटर्नला बघतात आणि म्हणतात की परफेक्ट आहे. पण नाही हा कंटिन्युअस टेन्स है, नाही हा परफेक्ट टेन्स है, ये तो हुआ हमारा भाई सिंपल प्रेजेंट टेंस. कौन सा हुआ हमारा? सिंपल प्रेजेंट टेंस. कैसे हुआ? क्योंकि ये पैसिव वॉइस का स्ट्रक्चर है और ये है हमारा ट्रेंडिंग क्वेश्चन. आलं का लक्षात मित्रांनो? ज्या वेळेला तुम्हाला आर रिटर्नचा टेन्स ओळखा असं दिलेलं असतं, त्यावेळेला बाकीच्यांना वाटतं की अरे आम्ही जर वर्ब प्लस आयएनजी आम आलेला आहे किंवा आर आलाय म्हणजे तो कंटिन्युअस आहे. रिटर्न म्हणजे V3 आहे.
परफेक्ट असतो V3 पण नाही. कुठला असतो तो? पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर येते. काय आहे? पॅसिव्ह व्हॉइसचं स्ट्रक्चर आहे. वाक्याचा टेन्स सिंपल प्रेझेंट आहे. सो हे असे ट्रेंडिंग वाले क्वेश्चन इतके करून घेणार आहे तुमच्याकडनं की तुम्हाला झोपेत पण विचारलं तरी येणार आहे ते. ओके, चला पुढे जाऊयात. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये करा, इनडायरेक्ट स्पीचचं डायरेक्ट स्पीच मध्ये करा. याचे पण म्हणजे एकाच स्लाइड मध्ये तुम्हाला सगळं चॅप्टर समजावून सांगते आणि मग परत तुम्हाला पूर्ण चॅप्टर शिकवते. पूर्ण चॅप्टर झाल्यावर परत त्याची रिव्हिजन एका स्लाइड मध्ये घेणार, त्याचे PYQ घेणार, त्याची टेस्ट घेणार. ओके, टेस्ट झाल्यावरती परत टेलिग्राम वरती तुम्हाला क्विज देणार आणि एवढं केल्यावर मला नाही वाटत की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, येस. एक चॅप्टर 4 ते 5 वेळेला तुमचं कसंही रिवाइज होईल. क्वेश्चन टॅग सगळ्यात सोपं वाटतं पण पाहिजे तेवढं सोपं कधी कधी प्रश्न याच्यावरती येत नाही. कधी कधी थोडेसे डिफिकल्ट क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे आपण हक्काचे मार्क्स म्हणू शकतो किंवा आपल्याला इथे म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. थोडासाच अभ्यास करायचा, परफेक्ट करायचा आहे आणि आपले मार्क्स आपल्या घरचं आहे म्हणजे हे असं समजा. ओके, फायनल आहे. इथे इथे मार्क्स तुम्ही जाऊच देणार नाही. एकदा लक्षात घेतलं की क्लॉजेस, क्लॉजेसचे टाइप्स ओळखा. डोळे लावून पण तुम्ही क्लॉजचे टाइप्स ओळखणार आहात. ओके, क्लॉजेस म्हणजे काय आहे, मग याच्यामध्ये मेन क्लॉज, नंतर सबऑर्डिनेटिंग क्लॉज, मग सबऑर्डिनेटिंग मध्ये अजून परत टाइप्स आपण पाहतो. नाउन क्लॉज काय, ऍडव्हर्ब क्लॉज काय, ऍडजेक्टिव्ह क्लॉज काय. ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये पण परत ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम काय, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज काय, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ भरपूर आहेत ते. ठीक आहे, तर नाउन क्लॉज सब्जेक्ट म्हणून काम कसं करतो, ऑब्जेक्ट म्हणून कसं करतो, कॉम्प्लिमेंट म्हणून कसं करतो, पण सोपं आहे. मॅडम पहिल्याच दिवशी तुम्ही इतकं सांगताय आणि परत सोपं आहे होऊन जाईल सांगताय. बरोबर, तर खरंच सांगते की जर स्टेप बाय स्टेप गेलात तर तुम्हाला मार्क्स खूप चांगले मिळणार आहेत. ओके, येस. त्यानंतर बघा सेंटेन्स जे आहे ते आपण दोन प्रकारे बघतो. एक फंक्शन वरून, म्हणजे जसं की आपण बघितलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे म्हणजे उद्गारार्थी वाक्य, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके, तर हे फंक्शन वरून टाइप्स आहे. आणि स्ट्रक्चर वरून जर बघितले तर सिंपल सेंटेन्स काय, कंपाऊंड सेंटेन्स काय, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय, कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय, हे कसले टाइप्स आहे, तर स्ट्रक्चरचे टाइप्स आहे. ओके, नंतर आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स मध्ये आपण ए अँड द तर बघतोच, पण त्याच्यापेक्षा अजून महत्वाचा असतो ओमिशन ऑफ आर्टिकल. जेव्हा आर्टिकलचा प्रश्न येतो तर किती गोष्टी शिकायच्या आहे. 4 ऑप्शन्स आपल्याला असतात की तिथे आर्टिकल ए वापरा, आर्टिकल अँड वापरा, आर्टिकल द वापरा किंवा कुठलंच नका वापरू. मग चारही गोष्टी शिकणं गरजेचं आहे की नाही. आर्टिकल कुठे वापरायचा आहे, अँड कुठे वापरायचा, द कुठे वापरायचा, ओके, आणि आर्टिकल कुठे वापरायचा नाही. या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या ठरणार आहेत. बरं, त्यानंतर आर्टिकल मध्ये अजून महत्वाची गोष्ट, हा हे सांगत होते की आर्टिकलवर आता जसं पहिले एकच फिल इन द ब्लँक विचारली जायची, तसं आत्ता विचारलं जात नाही. मग ट्रेंडिंग पॅटर्न, परत येऊया आपण ट्रेंडिंग पॅटर्न कडे. 2 फिल इन द ब्लँक, 3 फिल इन द ब्लँक विचारले जातात, पण उत्तराचा म्हणजे क्वेश्चनचा, एकाच क्वेश्चनचा मार्क्स तुम्हाला मिळतो. नॉलेज तुमच्याकडनं 2-3 गोष्टींचं चेक करून घेतलं जातं, पण उत्तरा म्हणजे प्रश्नाचा मार्क्स किती मिळतोय, एकच मिळतोय. समजा 2 मार्काला एक प्रश्न आहे. ओके, 2 मार्काला एक प्रश्न आहे समजा, तर 2 फिल इन द ब्लँक्स तुम्हाला सॉल्व केल्या. ओके, एक क्वेश्चन दिलाय, इथे फिल इन द ब्लँक एक आहे, इथे फिल इन द ब्लँक दुसरी आहे, तर असं कन्सिडर करू नका की 4 मार्क्स मिळतील. क्वेश्चन एक ही है ना, तो मार्क्स कितने मिलेंगे, 2 ही मिलेंगे. जर हे बरोबर दिलंय, हे चुकीचं दिलंय, तर तुम्हाला 1 मार्क मिळेल अशी अपेक्षा असते. अजिबात नाही. किती मिळेल, कुछ भी नहीं मिलेगा. ठीक आहे, येस. उद्यापासून ब्लॅक राहणारे बोर्डचा कलर. ठीक आहे, सो डोंट वरी. हे क्लिअर झालंय. तर फिल इन द ब्लँक किती असतात आपल्याला, 2 कमीत कमी असतात, कधी कधी 3ही असतात.
ओके, उद्यापासून आपण ब्लॅक बोर्ड घेणार आहोत. सो डोंट वरी. ब्लॅक बोर्डवर रिफ्लेक्शन होतं, बट ते क्लिअर दिसतं असं मला वाटतंय ॲज कंपेअर टू द व्हाईट बोर्ड. बरोबर आहे ना? हां. सो नंतर एक कंडिशनल सेंटेन्सेस, अटदर्शक वाक्य, म्हणजे आपण आपल्या पॅरेंट्सला म्हटलेलं असतं, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेल, पण मला पाहिजे तेवढा वेळ दिला गेला पाहिजे. मी घरातलं एकही काम करणार नाही. हे चालत असेल तर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करेल. ओके, मी तलाठी होऊन दाखवेल, पण मी घरातलं एकही काम करणार नाही. बरोबर ना? येस, मी घरातलं एकही काम करणार नाही. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय घालून दिलेल्या आहे? कंडिशन्स घालून दिलेल्या आहे. ओके. अनेक मुलींच्या हसबंडने त्यांना सांगितलं असेल, की "बाई कर अभ्यास गं, आता तलाठीची एक्झाम येते. कर अभ्यास गं, आता ग्रुप बी, ग्रुप सी येतंय. हे येतंय, ते येतंय, कर अभ्यास." आपण त्यांना म्हणतो, की "करते मी, करेल." पण मला सासरी घडी-घडी घेऊन जायचं नाही. मला परत-परत सासरी न्यायचं नाही. परत-परत मला माहेरी जा म्हणायचं नाही. तर मी अभ्यास करेल. माझ्या वाटेची अर्धी कामं तुम्ही करायची. माझे पोरं सॉरी आपले पोरं तुम्ही सांभाळायचे. असं असेल तर मी अभ्यास करेल. म्हणजे ह्या तुमच्या काय झाल्या? कंडिशन्स झाल्या आणि असेच कंडिशनल सेंटेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत ह्या पार्टमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये जे सुरू होतायत इफने. मग त्याच्यामध्ये वेगवेगळी सेंटेन्सेस जी आहेत ती आपल्याला इथे वेगवेगळी टेन्सेस जी आहेत ती आपल्याला इथे यूज करायची असतात. ठीक आहे? येस. चला. सो कंडिशनल सेंटेन्स नंतर पुढे आहे पंक्च्युएशन मार्क, योग्य विराम चिन्हे. ओके? येस. तुम्हाला समजत आहे ना? ओके, तुम्हाला समजत आहे ना? डू यू अंडरस्टँड? ओके, याच्यानंतर काय देणार? क्वेश्चन मार्क. बरोबर? येस. किती हुशार मुलं आहेत. ओके, सो प्रत्येक सेंटेन्स नंतर आपल्याला काय करायचं असतं, तर योग्य विराम चिन्ह वापरायचं असतं. सो पंक्च्युएशन मार्क वरती जास्त प्रश्न येत नाही, सध्या विचारले जात नाहीये, पण तरीही आपण विचारलं जाऊ अथवा नको विचारलं जाऊ त्याचा अभ्यास करणारच आहोत. ठीक आहे? येस. पुढे बघा, ग्रामरचा पार्ट आपला इथे संपतो आणि आपण सुरुवात करतो व्होकॅब्युलरीला. सो व्होकॅब्युलरीचं टेन्शन घेऊ नका. बरं, आता व्होकॅब आपण 2 पार्ट्स मध्ये घेणार आहोत. किंवा आपण ग्रामर 1 तास आणि 1 तास व्होकॅब्युलरी असं सध्या प्लॅनिंग मी केलेलं आहे. पण एवढा आठवडा तरी आपण फक्त ग्रामरकडे लक्ष देणार आहोत. ओके. मग पुढच्या आठवड्यापासून व्होकॅबचा जर सेपरेट टाइम ठेवता आला तर मी ठेवणार आहे. पण शक्यतो मॉर्निंगला मी व्होकॅब घेणार आणि इव्हिनिंगला ग्रामर घेणार आहे. असं चाललंय माझं. 9 ते 10 हा तुमचा फायनल टाइम कशासाठी असणार आहे? ग्रामरसाठी असणार आहे आणि सकाळचा वेळ आपण डिस्कस करूयात तसं. सकाळचा वेळ आपण कशासाठी ठेवणार आहोत? व्होकॅब्युलरीसाठी ठेवणार आहोत. ओके. मग 9 ते 10 सगळ्यांनी शक्यतोवर लाईव्ह सेशन करा. ओके. मॅडम जमत नाही वगैरे वगैरे काहीच रिझन्स देऊ नका. कारण रात्री 9 वाजता बॅच ठेवलेली आहे. नाही तुमचा जॉब असतो, तुमची घरची कामं सगळी आटपलेली असतात. ठीक आहे? येस. सकाळचा टायमिंग फक्त आपण बघूया की व्होकॅबचा काय ठेवता येतोय. मॉर्निंगला जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण 8 ते 9 किंवा 10 ते 11 असं काहीतरी घेऊया. हां, एवढा आठवडा आपण फक्त ग्रामर घेणार आहोत. कारण बरेचसे विद्यार्थी अजून जॉइन होत आहेत. ओके, तर थोडासा अजून वेळ आपण घेऊयात आणि पुढच्या मंडे पासून आपण व्होकॅब घेणार आहोत. एवढा पूर्ण आठवडा आपण ग्रामर घेणार आहोत. बाकी अधून-मधून वाटलं तर मी ह्या आठवड्यात पण तुमचं व्होकॅब्युलरी सुरू करेल. व्होकॅब्युलरी बद्दल टेन्शन घेऊ नका. सगळं देऊन टाकणार आहे. मी देते तेवढंच व्यवस्थित करा आणि मग वेळ उरला तर पुढचं तुम्ही जाऊ शकतात. पण जेवढं रोजच्या रोज घेणार तेवढं रोजच्या रोज ॲटलीस्ट रिव्हिजन करणं तरी गरजेचं आहे. म्हणजे मी जर 1 तास शिकवलं, त्याची रिव्हिजन ग्रामर असेल किंवा व्होकॅब्युलरी असेल. मी जर 1 तास शिकवलं तर त्याची रिव्हिजन 10 मिनिटामध्ये कंपल्सरी झाली पाहिजे. 10 वाजता जर लेक्चर संपतंय, तर तुमचं 10 पासून 10:15 पर्यंत तुमचं काम असतं. 10:15 शिवाय बसलेल्या जागेवरनं उठायचं नाहीये सगळ्यांनी. 10 मिनिटं जे शिकवलं त्याची रिव्हिजन करायची आणि मगच पुढे जायचं. ठीक आहे? येस. किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी करा. पण दुसऱ्या दिवशी 9 वाजेचा क्लास जेव्हा चालू होईल, तेव्हा मी आदल्या दिवसाचं झालेलं सगळं रिव्हिजन घेते. प्रश्न तुम्हाला स्पेशली विचारते. सपना मॅडम सांगा, अश्विनी मॅडम सांगा, गणेश सर सांगा. तेव्हा वहीमध्ये बघून उत्तरं द्यायचे नाही. ठीक आहे? मला कळतं कोण वहीमध्ये बघून उत्तरं देतंय. येस, तुमचा सिलेबस व्यवस्थित कव्हर होईल. डोंट वरी. ओके. एक्झामच्या डेट्स येण्याच्या आधी तुमचा सिलेबस अगदी व्यवस्थित कव्हर झालेला असेल. बरं, व्होकॅब्युलरी मध्ये बघा आता, ऐकून घ्या आता.
आपण सगळ्यात आधी बघतो वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये सगळ्यात महत्वाचं माहितीये रूट वर्ड्स आहे. मग क्रसी, फोबिया, मेनिया, साइड वगैरे वगैरे, लॉजिक, खूप सारे रूट वर्ड्स मी तुम्हाला इथे शिकवते. नंतर आपण इम्पॉर्टंट वोकॅब म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन, अनेक शब्दांसाठी एक शब्द, ते आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये बघतो. इडियम्स आणि फ्रेजेस विथ ट्रिक टेक्निक्स तुम्हाला शिकवले जाणार आहेत. नंतर वर्ड्स ऑफन कन्फ्युज, सारखे वाटणारे शब्द. प्रिन्सिपल, दोन अर्थ होतात, एक होतो मुख्य, एक अर्थ होतो मुख्याध्यापक. सो वेगवेगळे स्पेलिंग्स आणि सारखे प्रोनाउन्सिएशन किंवा वेगवेगळे प्रोनाउन्सिएशन, स्पेलिंग सारखे, हे सगळे वर्ड्स आपण कन्फ्युजिंग वर्ड्स मध्ये बघतो. सिनोनिम्स आहे ज्याला आपण समानार्थी शब्द म्हणतो. अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द असतील. स्पेलिंग टेस्ट, ओके, 4 शब्द त्याच्यापैकी करेक्ट स्पेलिंग कुठलं आहे, 4 शब्द त्याच्यापैकी इनकरेक्ट स्पेलिंग कुठलं आहे, त्यामध्ये आपल्याला विचारलं असतं. प्रोवर्ब्स म्हणजे ज्याला आपण म्हणी म्हणतो, म्हणींवरती कम्प्लीट दी प्रोवर्ब्स असाही प्रश्न येतो. आणि अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, जसं की अॅनिमल्सचे ऑफस्प्रिंग्स असतील, यंग वन्स, साऊंड्स असतील, त्यांच्या प्लेसेस असतील, ओके, किंवा काही गोष्टी ठेवण्याचे ठिकाणं असतील, तर याच्यावरतीही आपल्याला प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. सो ते देखील आपण बघणार आहोत. कॉम्प्रेन्शन आता लास्ट आहे. कॉम्प्रेन्शन मध्ये काय, तर पॅसेज आणि पॅराजंबल याची स्वतः मी प्रॅक्टिस करून घेणार आहे. जनरली आपल्याला असं वाटतं की पॅसेज बद्दल तरी जो होगा वो देखा जाएगा एग्जाम में. सो पॅसेज परीक्षेत येणार आहे, प्रश्न पण परीक्षेत असणारच आहे तिथे. बघून बघून मी उत्तरं लिहून घेईल अजिबात नाही. कमीत कमी 20 ते 25 पॅसेजेसची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. पॅराजंबलचं टेन्शन घेऊ नका, त्याच्या खूप साऱ्या ट्रिक्स टेक्निक्स आहे. ओके, सो अशा प्रकारे आपला संपूर्ण सिलेबस असणार आहे मित्रांनो. ओके, चलो. सो ग्रामर, वोकॅब्युलरी आणि कॉम्प्रेन्शन तिघही पार्ट्स कडे आपण लक्ष देणार आहोत. ओके, तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करा 9404845434. ओके, येस, तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकतायत 9404845434 या नंबरवरती. नोट्स कुठे मिळणार आहेत, टेलिग्रामला मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. आजचं वर्क मी तुम्हाला दिलेलं आहे की तुम्ही जी वही घेतलेली आहे इंग्लिश साठी, त्याच्यामध्ये संपूर्ण सिलेबस आधी पहिल्या पेजवरती लिहायचा आहे. जसजसे आपले टॉपिक होत जातील, प्रत्येक टॉपिक नंतर थोडे 3-4 ओळी 3-4 ओळी सोडा, ज्याच्यामध्ये तुम्ही सब टॉपिक्स लिहू शकता. जसं की मी नाउन मध्ये लिहून दिलंय. नाउन मध्ये आपण काय बघणार, टाइप्स ऑफ नाउन, केस, ओके, त्याच्यानंतर जेंडर, ओके. सो हे सब टॉपिक्स लिहिण्यासाठी थोडीशी स्पेस राहू द्या. सो आजचं वर्क आहे की तुम्हाला पूर्ण सिलेबस जो आहे तो तिथे स्वतःच्या हाताने लिहायचा आहे. उद्या तुम्ही प्रिंट काढणार आहात. ठीक आहे, तुम्ही आज सिलेबस सगळा लिहून घेणार आहात, उद्याला तुम्ही प्रिंट काढणार आहात. ओके, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. उद्याला मी तुम्हाला बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर शिकवायला सुरुवात करणार आहे. बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामरची देखील मी पीडीएफ देणार आहे तुम्हाला. ओके, आणि ती तुम्हाला परत लिहायची असेल. शिकवलेल्याची पीडीएफ देणार आहे. ज्यांना अजिबातच वेळ नाहीये, जे जॉब वगैरे करतात, त्यांनी ती पीडीएफ नुसती रीड केली तरी पण चालणार आहे. जे बोर्डवर शिकवणार आहे त्याची पीडीएफ तुम्हाला मिळणार आहे. ओके, येस, आणि नोट्सची प्रिंट पण तुमच्याकडे असणार आहे. दोघं गोष्टी असणार आहे. शिकवत असताना नोट्स कडे लक्ष द्यायचं. शिकवून झाल्यानंतर रिव्हिजन साठी मात्र बोर्डवरची जी पीडीएफ आहे ती बघायची आहे. ओके, चलो. सो आज आपण इथे थांबूयात. उद्या भेटूयात ठीक रात्री 9 वाजता. काही क्वेश्चन असतील तर तुम्ही विचारू शकताय. बरं, आज जे सांगितलेलं आहे सिलेबस इंट्रोडक्शन आपण घेतलेलं आहे. सगळ्यांना माझी भाषा समजते, मराठीतनच सांगते. कोणी असे विद्यार्थी आहेत का ज्यांना मराठी नाही समजत, फक्त हिंदी समजते? स्पीड मॅच होतोय सगळ्यांना ऑलरेडी. तुम्ही मला बघितलेलं असेल युट्यूब वरती. ओके, थोडेफार सेशन्स केलेले असतील. बर, असे किती विद्यार्थी आहेत की ज्यांचं पहिल्यांदा ते इंग्लिश बघताय, म्हणजे हा सिलेबस आहे बाबा असं बघताय? असे किती विद्यार्थी आहेत की जे पहिल्यांदा इंग्लिश शिकतायत किंवा बघतायत? पीडीएफ मी सगळ्या टेलिग्रामला देते. एकदम सोपं आहे टेलिग्रामला शेअर करणं. ऍपमध्ये लॅपटॉप ओपन करा, ते अपलोड करा. मला थोडं एवढा वेळ नसतो दिवसभराच्या शेड्यूल्समुळे. ठीक आहे,
ओके. आहेत काही विद्यार्थी जसं राजेश सर आहे, जे पहिल्यांदाच इंग्लिश शिकतात. बरं. नो प्रॉब्लेम. जे पहिल्यांदा शिकताय, ज्यांनी ऑलरेडी शिकलेलं आहे, त्यांना सगळ्यांना फायदा होणार आहे, सगळ्यांना समजणार आहे, ह्याच पद्धतीने आपण जाणार आहे. ओके? बरं. टेलिग्रामची लिंक मी इथे शेअर करते वाटलं तर 1 मिनिट वेट करा. जे विद्यार्थी अजून टेलिग्रामला जॉइन झालेले नाहीयेत.